मध्य रेल्वेच्या सातत्याने विस्कळीत होत असलेल्या वाहतुकीमुळे प्रवासी अक्षरशः वैतागले। प्रवाशांचे होत असलेले हाल लक्षात घेत मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आक्रमक झाले। अचानक कुठलीही कल्पना न देता ते महाव्यवस्थापक कार्यालयात घुसले। कार्यालयाबाहेर त्यांनी आंदोलन केलं। रेल्वे व्यवस्थापन आणि रेल्वे मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही कार्यकर्त्यांनी केला। घटनास्थळाहून आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वे विस्कळीत होते आहे आणि त्याचा त्रास प्रवाशांना होतो आहे। प्रवाशांच्या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते माजी आमदार शिशिर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सीएसटी येथील जीएम ऑफिसवर आलेले आहेत आणि त्यांचं सध्या या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू आहे। हा लोकांच्या असंतोषाला मार्ग मोकळा करून दिला जातोय। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या विरोधात घोषणाबाजी होते। मनसेचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। शिशिर शिंदे साहेब, तुमचं काय नेमकं म्हणणं आहे? बाबू सगळे एसी केबिन मध्ये बसतात आणि रोज जनतेचा खाडा होतोय। गेल्या एक महिन्यात 26 दिवस मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली। मेगा ब्लॉक टोटल फेल आहेत। दर रविवारीचा हाल होतात, पण रोजच्या रोज लोकांचे खाडे होतात आणि येथे कुठेतरी दिल्ली दरबारला जाग यावी आणि रेल भवन हे मुंबईमध्ये आणावं अशी मागणी घेऊन आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। मला एकच सांगायचं आहे की आज महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते इकडे आलेत। उद्या जर 1 लाख लोक रेल्वेच्या रुळांवर उतरले तर रेल्वेची काय हालत होईल याचा विचार सर्व बाबूंनी करणं गरजेचं आहे। आम्ही आज इशारा द्यायला आज हा घेराव काढलेला आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी धडक मारलेली आहे। आपण बघू शकाल की हा इशारा आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आणि लोकांमध्ये जो असंतोष आहे, वारंवार मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होते आहे, त्या असंतोषाला या आंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचं काम मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी करताना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बाईकरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।